ठीक आहे. आता सराव संच 2.4 मधील थोडासा वेगळा प्रश्न घेऊया. म्हणजे 2.4 मधील प्रश्न दुसऱ्यातला 5वा प्रश्न घेतलाय बघा. काय आहे तर y चा वर्ग अधिक 1/3y बरोबर किती? बरोबर. आता या गणिताचं जर असं बारकाईने निरीक्षण केलं, ऑब्झर्वेशन केलं तर ही स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही, हे कुठं नाही, सामान्य रूपामध्ये नाही. y चा वर्ग अधिक 1/3y बरोबर 2. आपलं स्टँडर्ड फॉर्म काय आहे तर ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हा आपला स्टँडर्ड फॉर्म आहे. मग ह्या रूपामध्ये आधी काय करूया मांडूया. म्हणजेच काय करतो बघा, y चा वर्ग अधिक 1/3y बरोबर 2. हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडण्यासाठी y चा वर्ग अधिक 1/3y आणि हे अधिक 2 आहे ते काय आले वजा 2 बरोबर किती 0. आता याचा छेद बघितला तर किती आहे 1 आहे. याचा छेद बघितला 1 आहे आणि इथे किती आहे 3 आहे. समान करायचं समान करायचं म्हणजे किती करायचं डिनोमिनेटर 3 करायचं. त्यामुळे काय करायचं बघा, आता या पहिल्या पदाला पहिल्या टर्मला न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, जितका छेद करायचा आहे ना त्याने. म्हणजेच कितीने मल्टिप्लाय केलंय 3 अधिक 1/3 गुणिले किती रे y/1 वजा 3/3 गुणिले 2/1. या पद्धतीने छेद समान करण्यासाठी मी काय केलेलं आहे 3 न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर म्हणजे अंशाला छेदाला मल्टिप्लाय केले. 3y वर्ग एके 3y वर्ग 1y एके 1y आणि 3 दुनी किती 6 आणि सगळ्यांचा छेद 3 एके 3 3 एके 3 3 एके 3 म्हणजे समान बरोबर किती रे 0. म्हणजे 3y चा वर्ग अधिक y वजा 6 बरोबर 0 आणि त्या भागिले 3 आहे डिनोमिनेटर म्हणजे डिवायडेड बाय 3 आहे ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर काय होणार आहे इनटू होणार आहे म्हणजे मल्टिप्लाय. ओके. म्हणजे 3y चा वर्ग अधिक y वजा 6 बरोबर 0 गुणिले 3 0 0 गुणिले 3 किती येते 0. म्हणजे 3y चा वर्ग अधिक y वजा 6 बरोबर 0 म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलाय बघा. x वर्ग बरोबर y वर्ग आहे, x बरोबर y आहे. मग a बरोबर किती आहे 3 आहे. पुन्हा केली a बरोबर किती 3. b बरोबर किती आहे काहीच नाही तर म्हणजे 1 असतो. आणि c बरोबर किती आहे तर -6 वजा 7 ही कुणाची किंमत आली c ची किंमत आली. ठीक आहे. आता यानंतरची आपली पुढची स्टेप्स काय तर आता आपल्या रेग्युलर पद्धतीने काय करायचं आहे b वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची. मग b चा वर्ग म्हणजे कोणाचा 1 चा वर्ग वजा 4 गुणिले a म्हणजे कोण आहे 3 आणि c या प्रत्येकाच्या मध्ये मल्टिप्लाय साइन असतं म्हणजे गुणिले चिन्ह असतं. इथं दिलेलं आहे c म्हणजे कोण वजा 6. 1 चा वर्ग 1 मायनस इंटू मायनस प्लस 4 के कोण 12 आणि 12 संग 72 आणि 72 अधिक 1 किती येते 73. कुणाची किंमत आली रे b वर्ग वजा 4ac ची व्हॅल्यू म्हणजे किंमत किती आली 73. ठीक आहे. आणि आता आपण काय करायचंय रूट्स काढायचे म्हणजे काय करायचे मूळ काढायचे म्हणजे फॉर्म्युला लिहायचे. आतापर्यंत जो फॉर्म्युला लिहित होतो त्यात आपण काय लिहित होतो x लिहित होतो पण इथं मात्र काय लिहिणार आहे y कारण या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल म्हणजे चल कोणता आहे तर y. फॉर्म्युला तोच राहणार आहे फक्त हे बदलणार आहे y इज इक्वल टू -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय किती 2a. म्हणजे y इज इक्वल टू -b b म्हणजे किती आहे b ची किंमत 1 आहे बघा 1 अधिक वजा वर्गमूळ b वर्ग वजा 40 ची किंमत किती काढली आपण तर 73 काढली. किती काढलेले 73. छेदामध्ये 2 गुणिले a ची किंमत किती आहे a ची किंमत 3 म्हणजे y इज इक्वल टू -1 प्लस मायनस
स्क्वेअर रूट ऑफ 73, कारण 73 कुणाचा पूर्ण वर्ग नाही. 73 हा कंप्लीट स्क्वेअर कुणाचाच नाही म्हणून ते आहे असंच लिहिलं. आणि बेत्रिक किती 6, बेत्रिक 6 म्हणजे सेपरेट करतो बघा. y बरोबर वजा 1 अधिक वर्गमुळात 73 छेद 6 आणि y बरोबर वजा 1 वजा वर्गमुळात 73 छेद किती 6 सेपरेट केलं. एकदा अधिक घेतलं आणि एकदा वजा केलं. म्हणून शेवटी उत्तर कसं घ्यायचं, फायनल आन्सर कसं घ्यायचं, -1 प्लस रूट ऑफ 73 डिवायडेड बाय 6 व वजा 1 वजा वर्गमुळात 73 छेद 6 73 छेद 6 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची काय आहे, मुळे आहेत. म्हणजे सेमी मध्ये कसं लिहिणार आहे आपण, -1 प्लस रूट ऑफ 73 डिवायडेड बाय 6 अँड -1 मायनस रूट ऑफ 73 डिवायडेड बाय 6 आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, लक्षात आलं असेल तुमच्या, लिहून घ्या. त्यानंतर सराव संच 2.4 मधील प्रश्न क्रमांक 2 मधील 6वं गणित लिहितोय बघा मी. काय 6वं गणित, 5x चा वर्ग अधिक 13x अधिक 8 बरोबर किती 0. हे गणित लिहितोय. आता या गणिताचं निरीक्षण केलं तर हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे, सामान्य रूपात आहे. ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. ठीक आहे, तुलना करतो, कंपॅरिझन करतो. a ची किंमत किती येणार आहे, a ची किंमत 5, b ची किंमत किती आहे तर 13 आणि c ची किंमत किती आहे तर 8. ठीक आहे, यानंतर b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढतो बघा. b चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा वर्ग 13 चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत किती तर 5 आणि c ची किंमत किती आहे तर 8. 13 चा वर्ग येतोय सर्वांना, किती आहे 13 चा वर्ग 13 स्क्वेअर 169 वजा 4 पंचे 20 आणि 20 ते 160 किंवा 8 पंचे 40 आणि 40 गुणिले 4 160. या दोघांची वजाबाकी केली की उत्तर किती येते 9 येते. b वर्ग वजा 4ac ची किंमत किती आहे आपली 9. यानंतर आपण जो आपला फॉर्म्युला आहे, जे सूत्र आहे ते लिहिणार आहे. काय सूत्र आहे, x -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. व्हॅल्यूज पुट करतो बघा. इथे x का लिहिलं तर व्हेरिएबल x चल x वजा b ची किंमत किती आहे 13 अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 40 ची किंमत किती काढले 9 छेदामध्ये 2 गुणिले a ची किंमत किती आहे 5 -13 प्लस मायनस 9 चं स्क्वेअर रूट किती येते 3 छेद 2 पंचे 10 2 पंचे 10 कोणाची किंमत आली 100. आता सेपरेट करूया. म्हणजे x is equal to -13 plus 3 divided by किती 10 आणि x is equal to -13 minus 3 divided by किती 10. हा x बरोबर अधिक वजा वजा 13 तून 3 गेले 10 आहे. चिन्ह आलं मोठ्या संख्येचं, छेद किती 10 म्हणजे x बरोबर 10 एके 10 आणि चिन्ह कोणतं आलं x बरोबर x. तसंच x बरोबर मायनस मायनस प्लस 13 3 16 वजा 16 छेद 10
म्हणजेच x बरोबर पूर्ण भाग जात नाही, 2 न जातो बघा, 8216 2 x बरोबर किती -805. म्हणून शेवटी उत्तर लिहायचं काय -1 and -8/5 are the roots of given quadratic इक्वेशन. म्हणजेच काय रे, तर -1 व -805 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची काय आहे, मुळे आहे. ठीक आहे. आता हा आपण जो प्रॅक्टिस सेट 2.4 पाहतोय, सराव संच 2.4 जो पाहतोय, यामध्ये हा प्रश्न क्रमांक 2 मी घेतलाय. या प्रश्न क्रमांक 2 मध्ये एकूण 6 गणित आहेत आणि या 6 गणितांपैकी मी किती गणित घेतलेले, 4 गणित घेतलेले आणि 2 गणित तुम्ही सोडवायचे. ते म्हणजे तिसरं आणि चौथं गणित जे आहे हे तुम्ही स्वतः सोडवायचं आहे आणि स्वतः सोडवून मला काय करायचंय ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून बरोबर आहे का नाही हे पाहण्यासाठी पाठवायचं. ठीक आहे. आता सराव संच 2.4 प्रॅक्टिस सेट 2.4 मधील लास्ट क्वेश्चन म्हणजे थर्ड क्वेश्चन म्हणजे शेवटचा प्रश्न म्हणजे तिसरा प्रश्न आपण बघणार. काय आहे तिसरा प्रश्न, तर x वर्ग अधिक 2 वर्गमुळात 3x, x चा वर्ग अधिक 2 वर्गमुळात 3x अधिक 3 बरोबर किती रे, 0. हे वर्ग समीकरण सूत्राचा वापर करून खालील प्रवाह आकृती दिलेल्या माहितीच्या आधारे सोडवा. म्हणजे हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, हे सुद्धा सॉल्व्ह करायचं आहे. कशाने सॉल्व्ह करायचं आहे, तर फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. फक्त आता तुम्हाला काय दिलेलं आहे, प्रवाह आकृती म्हणजे फ्लो चार्ट दिलेला आहे. मग आता या फ्लो चार्ट मध्ये काय दिलंय नेमकं, तर बघा या फ्लो चार्ट मध्ये दिलंय, तर ह्या दिलेल्या समीकरणाची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करा म्हणून सांगितलं, कंपॅरिझन करा म्हणून सांगितलं आणि एबीसीच्या किमती काढा. म्हणजे सेम आपण गणित सोडवतो त्या पद्धतीने तुलना केली, कंपॅरिझन केलं. a ची किंमत किती आहे, 1 आहे. b ची किंमत किती आहे, 2 वर्गमुळात 3 आहे आणि c ची व्हॅल्यू किती आहे, 3. या प्रवाह आकृतीतील पहिला जो रकाना होता, पहिली जी चौकट होती ती पहिली चौकट आपण काय केलेली आहे, पूर्ण केलेली आहे. म्हणजेच काय केलेलं आहे, तुलना केलंय, कंपॅरिझन केलेलं आहे आणि एबीसीच्या किमती काढलेल्या आहेत. आता दुसरा रकाना आहे बघा, दुसरी चौकट आहे, काय आहे, b वर्ग वजा 4ac ची किंमत काढा. कशाची किंमत काढायची आहे, b वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची आहे. b चा वर्ग म्हणजेच काय, 2 वर्गमुळात 3 चा वर्ग वजा 4 गुणिले a म्हणजे कोण आहे, 1 आहे आणि c म्हणजे कोण आहे, 3. 2 चा वर्ग किती, 4. त्या वर्गापासून चिन्ह कोण गेलं, राहिले किती, 3 वजा 4 एके 4 आणि 4 चे कोण किती रे, 12. म्हणजे 4 एके कोण 12 वजा 4 एके कोण ती 12 आले, 12 वजा 12 किती आले, 0. म्हणजे b वर्ग वजा 4ac ची किंमत किती आली रे, 0. म्हणजे या प्रवाह आकृतीमध्ये दुसरा रकाना, दुसरी चौकट आपण या ठिकाणी काय केलेले आहे, पूर्ण केलेले आहे. आता आपण काय बघणार आहे, वर्ग समीकरण सोडवण्याचे सूत्र लिहा. म्हणजे हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करणार आहे की नाही त्याचा फॉर्म्युला लिहायचा. काय लिहायचा आहे, फॉर्म्युला. आपल्याला माहित आहे काय फॉर्म्युला आहे, तर x -b प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय 2a. हा काय त्याचा फॉर्म्युला आहे. म्हणजे आपण या ठिकाणी त्या प्रवाहाकृती तिसरी चौकट सुद्धा आपण काय केलेली आहे, पूर्ण केलेले आहे. आता या प्रवाहाकृतीतील चौथी चौकट बघा, काय आहे, फ्लोचार्ट मध्ये सूत्रामध्ये किमती घालून उकल काढा. म्हणजे ही जी आपलं जे सूत्र जे फॉर्म्युला लिहिलं आहे ना, या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट करायच्या आणि आपल्याला काय करायचं, उकल म्हणजे काय करायचं, रूट काढायचं. मग वजा b ची किंमत किती आहे, 2 वर्गमुळात 3 अधिक वजा b वर्ग वजा 4ac ची किंमत किती आलेली आहे, 0 आहे. किती आलेली आहे, 0.
आणि छेदामध्ये 2 गुणिले a ची किंमत किती आहे 1. म्हणजे x बरोबर -2 वर्गमुळात 3 अधिक वजा 0 चं वर्गमूळ किती येते 0 आणि छेदामध्ये b म्हणजे x बरोबर -2 वर्गमुळात 3 मध्ये 0 मिळवा किंवा वजा करा उत्तर तेच राहणार आहे. छेदामध्ये किती म्हणजे x बरोबर b म्हणजे किती येते -√3. Therefore, x is equal to -√3 are the roots of the given quadratic equation. हे दिलेल्या वर्ग समीकरणाचे काय मूळ आहे. कोण वर्गमूळा वजा वर्गमूळा. अशा पद्धतीने आज आपण सराव संच 2.4 म्हणजे प्रॅक्टिस सेट 2.4 कंप्लीट केलेला आहे. या शिकवलेल्या सराव संचामध्ये जर काही तुम्हाला शंका आली असेल तर तुम्ही त्या शंकांचं तुम्ही माझ्याकडून निरसन करून घेऊ शकता. त्यासाठी माझ्या मोबाईलवर फोन करा किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही मला तो प्रश्न विचारू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 9604 21 46 62. ठीक आहे. धन्यवाद.